अगं बाई झाले का अंघोळ? हो झाली. थांब तुझ्यासाठी चहा नाश्ता करते. अगं अक्का तू कशाला उगाच त्रास करून घेतेयस? तसे मी आपल्यासाठी चहा ठेवलाय, घेऊन येते. बर मग तोवर झाडून घेते मी. हा? थँक गॉड अक्का बाहेर गेल्या. थोडा वेळ इथे बसायला मिळेल. अरे ढापड्या मुडद्या, म्हाताऱ्या बायकांना फुलं मारतो का? ये तू बाहेर ये. सॉरी 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 सॉरी. हो अक्का मी पण बघितलं, त्याने तुझ्या तोंडावर फुल फेकून मारलं. हा नाही तर का? ए ढापड्या बाहेर ये. हा कोणाला फुल मारत होता सांग? कोणाला? मी ऍक्च्युली ते दुसरीकडे टाकत होतो, ते तुमच्यावर चुकून पडलं. हा दुसरं कोणाला? त्या डॉली म्हशीला मारत होता? हा बाहेर ये तू, बाहेर इकडं. आलो आलो आलो. ये इकडे ढापड्या, ये इकडं. अरे ये तुझ्या आई बापाने हे संस्कार. अरे आई बापाचं सोड, त्या टवळीने तुला हे शिकवलं का? सांग हे शिकवलं का? सकाळी एक वेळ तिला लागलं असतं तर बरं झालं असतं. तिला कोणाला? तिला म्हणजे कोण मूर्ख माणूस आहे आणि जो अक्कांशी भांडतो. ते ऍक्च्युली खराब झालं होतं फुल, मी फेकून देत होतो, तुम्हाला चुकून लागलं. चुकून लागलं. हा ती कुठे? टवळी कुठे गेली ती? सांग कुठे गेली? ती मार्केटमध्ये गेली. मार्केटमध्ये गेली? पण माझ्या 3 माकडांनी सांगितले ते ती कुठल्या तरी कॅम्पसच्या कपाटात गेली म्हणून, आणि तुम्ही तर मार्केटला गेली. मला खरंच माहित नव्हती कुठे गेली. माय गॉड, कबीर का अक्कांशी भांडतोय? जाऊ द्या ना मला, ती खरंच मार्केटमध्ये गेली हे असेल. बघ ती टवळी आली ना, तिला सांग मला भेटायला. त्या म्हशीला सांग, त्या रेडकूचं म्हणजे तुझे हे ना सगळे कारस्थान सांगायला, तुला कॉलेजातच काढायला सांगते. अहो आता नको ना, जाऊ दे ना प्लीज. सॉरी सॉरी चुकून झालं. काय चुकत झालं? काय परत झालं? अरे मी तुमच्यासारख्या पोरांना ओळखते. माझ्यासारखी सुंदर बाई दिसली की फुलं मारतात तिला. हा बोल बोल. जाऊ दे ना, नको. जाऊ दे कसं. आता तर तिच्याकडे बघत होते, आता तुझ्यावर पण लक्षात ठेवायला लागणार. हा मुर्द्या. अक्का जाऊ दे ना, त्यांना कशाला आता मध्ये आणते? अरे त्याला कशाला मध्ये आणते म्हणजे? ती माझ्या घरात आली आहे, मी नाही गेले. ती माझ्या पोराच्या नादी लागले आणि तू माझ्यावर फुलं. अरे हे शिकवते का रे ती? हा अरे का तुम्ही माझ्या घराच्या मागे लागलात? का लागलात? अक्का सॉरी 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 सॉरी. अरे हे ढापड्या ये ना, ये सॉरी. अक्का पण ना
त्याला बडबडतायत. अहो, तर माझ्याशी बोला ना. टवळीचा आवाज माझ्या घरात आहे की काय? इथं लपली का टवळे? ये का टवळे बाय. हा, कपाटात लपलीये काय? ये इथं नाही, इथंच कुठं तरी लपली. टॉलीबाई मी समजा हळू बोलणार असेल ना तरच म्हणा हात काढणार. नक्की काय म्हणतो त्याला? कबीरला म्हणतील ते बोलत होत्या. लहान आहे म्हणून तो ऐकून घेतोय, तर यांना मोठा असलेल्याचं भान नाहीये. टॉलीबाई तुम्हाला कसं कळत नाही? अक्का सगळं मलाच कळायला पाहिजे, त्यांना काही कळायला नको. तुम्ही ऐकले या इकडे. मला अक्काची भांडायला जाईल. टॉलीबाई नको तुम्ही बसा तर इथे. तुम्ही बसा जर थंड शांत. डॉलीबाई काय झालं? डॉलीबाई काय झालं तरी काय? नाही, काही नाही, असंच ते कपाटात राहून ना कंबर दुखते. चेक गावात आपण करायला जातो एक आणि होतं एक. नाही डॉलीबाई बास झालं, आता नाही करायचं. अहो जाम झाली नौटंकी. नाही, असं नाही. आता एवढं सगळं केलंय, आता शेवटचे 1-2 दिवस राहिले, जाऊ देत ना. नका बोलू असं काही. नाही डॉलीबाई, नाही म्हणजे नाही. अहो कुठल्याच डॉक्टरने ना कुठल्या पेशंट साठी एवढं केलं नसेल एवढं तुम्ही करताय. नाही डॉलीबाई, आता हे कपाट वगैरे काही नाही. असं काही नाहीये देवा. अहो सगळेच डॉक्टर्स करतात ना. इनफॅक्ट दिवस रात्र एक करतात पेशंटसाठी, आणि इमर्जन्सी असेल तर मध्यरात्री पण जातात. तेव्हा कधी कधी इतक्या कॉम्प्लिकेशन्स असतात, इतक्या जास्त केसेस असतात की घरी पण जायला मिळत नाही. आणि मध्ये आराम करायचा म्हटलं ना तरी खुर्चीवर बसून आराम करावा लागतो. कसं झोपायचं खुर्ची? जेवणाच्याही वेळा नसतात. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला असं तक्रार म्हणून नाही सांगत आहे, आम्ही मनापासून करतो. आणि फीसाठी नाही, पेशंटसाठी, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांसाठी. म्हणजे आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर जेव्हा पेशंट मरणाच्या दारातून बरा होऊन घरी जात असतो ना, तेव्हा त्याच्या कुटुंबातल्या लोकांच्या चेहऱ्यावर जो काय आनंद असतो ना, तो काय वेगळाच असतो. म्हणजे ते कळायला ना आय थिंक डॉक्टरच व्हायला पाहिजे. आता तुम्हाला कळेलच लवकर, आता लवकरच डॉक्टर व्हाल. आणि तसं इथे पेशंट आपल्या अक्का आहेत. आपल्या डॉलीबाई, पेशंटची तुम्ही जाम सेवा केली हो. आता या डॉक्टरची सेवा करायचा मोका द्या ना आपल्याला. म्हणजे नाही ते तुमची कंबर दुखत होती ना, आपण बाम लावून देतो ना, है ना? नाही डॉलीबाई असं कसं? आता आपण डॉक्टर बनणार ना. हो, मग त्याची प्रॅक्टिस नको का आपल्याला करायला? नाही नको. असं कसं? कंबर दुखते तुमची ना. पिंकी लावून देईल ना. नको पिंकी कशाला? आपण आहोत ना. नको नको डॉलीबाई आपण आहोत ना. माझ्याच घरात लपली टवळी. आता मी तुला सोडत नाही. हे पांडे, एजर्मसी, इमर्जन्सी. अरे अक्का आतमध्ये येते. अक्का थांब ना. अक्का ऐक ना आपलं. अक्का 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 आराम कर ना तू. अगं बरं वाटत नाही. हे बघ चक्कर आल्यासारखं होतंय, गोल गोल फिरतय. हे बघ. काय बस मुर्द्या? हा, मला कळत नाही तुमचं काय चाललंय ते. हा, चक्कर आली मला. हो माझला. अक्का hands up. अगं तू कुठे चाललंय? अगं ते बघ
बापरे टेम्परेचर मग किती आलंय तुझं तुझं बीपी चेक करू आपण, चल. बस आधीच माझं डोकं गरम झालंय, आणखीन डोकं गरम करू नकोस, कळलं ना? गा बस. हे काला कोट काहीतरी कर, अडवायला पाहिजे तिला. तो गब्बर कुठे आहे? अक्के हे अक्के काय झालं रे मुर्द्या, बाजूला चल. काय झालं? हा हे अक्के आपल्याला लय भूक लागली, काहीतरी खायला दे ना. हा लय भूक लागली, मर तिकडं. चल हो बाजूला. हे अक्के कुठे चालली? वर चालले. हे अक्के आम्हाला सोडून एवढा लवकर वर नको जाऊ अक्के. ए मुर्द्या, एवढ्या लवकर वर जाणार नाही, आणि गेले ना तर त्या डॉलीला पण सोबत घेऊन जाईल, कळलं ना? हा मला सगळं कळतं तुमचे नखरे. हे अक्के पण देवाबाई नाही आहे वर. विचारलं होतं का देवाबाई वर आहे का? हा मला सगळं माहितीये तुमचे नखरे, सगळे एका माळीचे मले मुर्दे. कशाला सोडलं तिला? गेला पांडे, सगळा संपला आता. थांब थांब थांब, मी करतो काहीतरी, आलो. आपल्याला सेवा करायला द्या ना. नाही, असं कसं? बघा आपल्या हाताची जादू तरी बघा ना तुम्ही. काही मला हाताची जादू बघायची नाही. बघा ना हाताची जादू. ऑब्जेक्शन पांडे, तू काय करतोय ते? अरे तू काय करतो इथे देवा? अरे अक्का येते रूम मध्ये मॉली बहिणींना कपाटात टाक. चल 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 पहिले डॉली भाई तुम्ही ओके? कुठे ती? हा कुठे ती डॉली? हा कुठे? कोण 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 कुठे? कोण कोण काय? मी बघितलंय तुला आणि डॉलीला इथं. कुठे आहे ती सांग. इथे काय पण काय अक्के, तुझी काही मिस्टेक होते. कोणी नाही देत बघ ना. हा कोणी नाही? तुला काय वाटतं हे काय उन्हाने पांढरे झाले? हा सांग मला कुठे? नाहीतर एक काम कर, डोळ्यात डोळे घालून सांग की डॉली इथं नव्हती. सांग. अक्के आपण खरंच बोलतो, इथे कोण पण नाही. हो तर तू शोध ना. काय उगीच तू उगीच बोंबाबोंब करते. तू शोध होत. मी बोंबाबोंब करते? मी तिला शोधल्याशिवाय राहणार नाही. किती पण हा. फसवा, मी त्या डॉलीला शोधणारच. हा समजलं ना? हा डॉली, डाले मी तुला सोडत नाही. माझ्या घरात लपते. आई ग आई. अक्का, ओ अक्का, काय काय झालं? काय वाटतंय? काय नाही. थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. अगं नको. नाही इथे कोणी नाही आहे तरी मला आजाव करते. बापासारखं मला पण पर्क करशील की काय? अगं अक्का, इथे बाकीची माणसं पण राहतात. ते सचिन सर, कबीर, ते पण राहतात. त्यांनी कोणी ऐकलं तर? आता इथं कोणी आहे का? ते आत्ता इथे नाहीयेत, पण मी 2 दिवस इथेच राहणार आहे ना. माझं लेकरू 2 दिवस इथे राहणार आहे. आता मला बरं वाटतंय बघ. अक्का, तुला बरं नाहीये म्हणूनच तर मी इथे राहणार आहे. मला काय झालंय? मी बघ व्यवस्थित आहे. ते नाही, काही नाही, फक्त थोडासा विकनेस आलाय बस. आणि तुझी काळजी वाटते म्हणूनच तर मी इथे राहणार आहे ना. म्हणून सांगते, प्लीज सांभाळून बोल. अगं म्हणजे कोणीतरी ऐकायचं आणि एकाचं 2 व्हायचं. हो पण मी ऐकलं ना. काय काय ऐकलं? तेच की अक्कांना बरं नाही म्हणून तू इथे राहणार आहेस. अच्छा, हे होय. का अजून काही होतं का? हे टिवटिव, हे ढापड्या, तू इथं काय करतो रे आमच्या घरात? मला तुमचं बीपी चेक करायचंय. ए माझ्या अंगाला हात लावायचा नाही, सांगून ठेवते. हा ओ अक्का, जाऊ दे ना. आणि तसाही चांगला मुलगा आहे तो. हा चांगला मुलगा. सकाळी याने काय केलं माहितीये ना? काही नाही काही नाही काही नाही. नाही नाही काय नाही काय काय नको, तुम्ही या आत या. आता सोड, मला हात लावू नको. काय करतो मुडदा? हा मला गुलाब फेकून मारत हा, होता चला. सकाळी. हा आणि सांगतोय चांगला मुलगा आहे. हळू. हा हळू हळू बस. अक्का सांग ना, आणि काय केलं? मला काय शिकवतेस? मी कुठे चिडवलं? आणि तसंही तूच फुल फेकून मारलंस ना अक्काला. शी, लाज पण नाही वाटत.
सोड ना, कोणीतरी बघेल. कोणी नाही बघा. अरे बघितलं दोघे हातात हात घालून गेले. मग काय झालं? तू ना उगाच काहीतरी विचार करत असतो. हे बघ, कबीर तसा मुलगा नाही. आणि आपले राधाबाई पण त्याला असं काय करू देणार. हा. तू का रे, तू चल. या, तुमची सगळ्यांची शाळा घ्यायची आहे मला. या. आके नाही ग, आके तू गप बस बघू. ए कबीर बा, पटकन मशीन लाव तुझं ते. काय मशीन? अरे काय नाही झालंय मला. कोण शिंकलं? हा, कोण शिंकलं? आम्ही आपण हे नाही, मी आमच्यातला मी आपण तू शिंकला? हा. शिंक आता. हा आवाज नव्हता. सत्य मुर्द्या तू. आपणच जिंकलो आके. आपल्याला सर्दी झाली आहे ना, आपणच जिंकलो. हा बघ. अच्छा. ए गब्बर, तू शिंकून दाखव. नाही नाही, हा आवाज नव्हता. आके तेच बोललो, मीच जिंकलो होतो. आके उशीर होते ना. कबीर बा, मशीन लाव. अरे म्हणजे हा कपाटात कोण आहे? हा, कपाटात कोण आहे? आका कपाटात कोण असणार? कपाटात कपडे आहेत. गप्प असतील का? मला बघायचं कपाटात कोण आहे. आके काय करतेस तू? अगं आके, बस काढ, मला बघू दे. अगं आके काय पण नाही. आके आके अगं मशीन लावून घे ना. आके कापणे, बाजूला हो. आके बाजूला हो. अगं टवळे, माझ्या घरात लपलीस तू. अक्का प्लीज माझं ऐकून घ्या. चल ये बाहेर. ये अगं आके आके ये. चल. आके ये चल साठवे. आके प्लीज, तुझी हिम्मत कशी झाली का माझ्या घरात घुसायची? हा, देवा तुला म्हटलं होतं ना, ही बाई आपलं घर फोडणार, आपल्याला सुखानं जगू देणार नाही, भावंडांमध्ये फूट पाडणार. म्हटलं होतं ना देवा, ही अवदस आहे, ही अवदस आहे. अगं आके डॉलीबाईने असं काय पण केलं नाही. या डॉलीबाईंची काय पण चूक नाहीये. तरीच म्हटलं, पोपट कसा बोलला नाही अजून. तिला बोलल्यावर तुला दुःख होणारच ना. ही चोरासारखी माझ्या घरात येते, लपून बसते. हिची हिंमत कशी होते? त्याच्यात हिची चूक नाही रे. चूक कोणाची आहे सांग ना, कोणाची आहे? या गब्बरची, या पांड्याची, का या सत्याची? सांग ना, कोणाची चूक आहे? ही सगळ्यांना फूस लावते आणि सगळं पाघळतात. अरे देवा, तुला कळत कसं नाही? ही नटवी आपलं काम बरोबर करते. माझा तळतळा देईला. अगं आके तोंड सांभाळून बोल. या डॉलीबाईंचा काय संबंध आहे? अरे काही संबंध नाही. अरे हिने